तू घे ना तोंड झाकणं. थांब ना, मी मारतो ना तुला. थांब थांब ना, थांब ना. हा, सोमबाईचा फोन येऊन आला आणि तू उचलून नाही राहिला. हा गुन्हा कस काय करशील तू? हा सर म्हण सर. सर दीदी आहे का पण? भैया मी सह्या. शिवम हे पण घ्या. शिवमचा माइंडसेट कसा बेकार आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. सकाळचे 12 वाजले आणि आज 12 वाजता ब्लॉग स्टार्ट केला, कारण याच्या पहिलेचा अपलोड केला. माझा 2-3 दिवस गॅप झाली होती, तर आज 2 ब्लॉग आहे गे. बिकॉज कंटेंट जरा आम्हाला जास्तच भेटलं होतं. मित्र जरा जास्तच प्रेमळ झाले होते माझे, म्हणून जास्त कंटेंट भेटलं. तर हा आता अभ्यासच चालू आहे. पाहून घ्या. शिवम नागापुरे उठला, ब्रश नाही केला, पण डायरेक्ट पेन हातात घेतला. काय 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 आ तुझ्यासारखं आहे का? ओ शुद्ध कस काय रे? तर मित्रांनो, झाली आंघोळ वगैरे झाली आपली. गुलाबी गुलाबी घालून चालला. पुकी पुकी बघा, हसून राहिला, तयार होऊन राहिला, म्हणजे समजलं असं. आता फोन कोणा चालता? आता खरं खरं सांग, फोन कोणा चालता? मित्र चालता? दिदीचा, मित्राच्या दिदीचा फोन आला होता म्हणते. बघा, म्हणजे आतापासून रिलेशन जोडणं चालू केले आद्यानं. त्या विषयाने आद्याचा लय मोठा प्लॅन आहे. आद्याच्या म्हणजे आद्याची जर स्टोरी सांगत बसलो ना तर 2-3 ब्लॉग जाईल. काय त्यानं प्लॅनिंग केली, कसं पडून जायचं, कोणाला घेऊन पडून जायचं. अबे इयर बड्स पडलं माझ्या. मग काय उचल, कुठं पडलं दिसत. जाऊ दे, नवीन घे जो. आता तू दिदी सोबत चालला ना, मग नवीन घेऊन माग ना दिदीला. हा, दिदीला नवीन घेऊन माग ना. दीदी गरीब आहे. काय शिवम आहे का गरीब? हा, पुण्यातलीच आहे. दीदी आहे का पण? दीदी झाली. भैया मी सह्या. शिवम हे पण घ्या. शिवमचा माइंडसेट कसा बेकार आहे. काय झालं आद्या? मग जाऊ दे ना, घेऊन देते ना ते. म्हणजे एखादी गोष्ट गर्लफ्रेंडने गिफ्ट दिली आणि ते तिच्यासोबत फिरायला जाताना जर असली नाही तर लय रिग्रेट होते. हा बा, एक एक गोष्ट आता पाहून राहिला. काय वरून टी शर्ट नाही रे. लय लय म्हणजे पोरांची व्यथा लय बेकार राहते. जे गर्लफ्रेंड वाले आद्या बाल्कनीत उभा होता 1 तासापासून. एक कोणासोबत? दीदी सोबत येऊ का मग ब्लॉक काढायला तिथं? हा, मग तोंड लपवता तुम्ही बॅगीनं? हा, डायरेक्ट बॅग. म्हणजे काय झालं, त्या दिवशी हा तिथं उभा होता खाली. आम्ही जेवण करून आलो आणि ते म्हणजे सो कॉल्ड दिदी, याची आता दिदी म्हणून राहिला व्लॉग मध्ये. हा, तसं आहे काही नाही, तुम्ही समजू नका. ती स्कूटीवर बसली होती, आदित्य उभा होता. आम्ही आलो, मी आणि तेजस होतो, आणि असं समोरून येत होतो आणि आम्ही फक्त पाहिलं. आता चालू आहे दोघांचं मस्त गोष्टी, तर म्हटलं चालू द्या, आपण इकडून कल्टीत निघून जाऊ. आम्ही काही नाही, आम्ही बघितलं तसंच इकडे झालं. तर याच्या दीदीनं डायरेक्ट तोंडच लपवलं बॅगीनं. आता तुझी आमची गलती आहे का? आम्हाला हसा आला त्या दिवसांमध्ये. आम्ही हसलो आणि वापस आलो. आता बहीण भाऊ असे करते कस काय? का रे, बहीण भाऊ कस काय करू शकते असे? का नाही करू शकतो? आ, मग तोंड लपवायची गरज काय पडते? तोंड लपवायचं गरज काय पडते? ते तोंडने पाहणं. अरे पण तोंड लपवण्यासारखं भिल्यासारखं. हे पापा कॉल आला. हॅलो आद्या म्हण ना कॉलवर दीदी. हॅलो आद्या, ऐ कॉलवर दीदी म्हणणार रे. ऐ म्हण ना दीदी. चला, बिचारा चालला फिरायला. शनिवार आहे आज आणि काही टेन्शन नाही. अरे माझे इयरबड्स पडलं तर सापडत नाही. हो शिवम, हो.
काय म्हणते हो अरे कधी शुद्ध बोलत नाही पोरीचा फोन आला का पाव लागलं रे. काय आहे ते? Earbuds शोधा लागलं. गाणे काय ऐकलं बोल आहे बोल तिचे. तर चला ह्या मित्राचे इयरबड्स पडले, आपण पाहू लागू कसं मित्राच्या म्हणजे आपल्या वहिनीने दिले त्यासाठी. अबे केस चांगले असतात, काही भरोसा नहीं यायचा. चला वी वर स्टडी तो थोड़ा सा पढ़ाई कर लेते हैं क्योंकि परसों पेपर है हमारा. और ये देखो हम पढ़ रहे थे, ये देखो मस्त सकाळी आंघोळ गेली, मंदिरात जाऊन आलो, शनिवार आहे आता, आज हनुमानजीचे दर्शन घेतले आणि आता अभ्यासाला सुरुवात केली, ब्लॉगला पण सुरुवात केली. सो वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. ब्लॉग मस्त बना नाही लंबा बना, आज टेन्शन की बात नाही. आपले मित्र आले आहे, अक्षय चव्हाण, सुदर्शन. गुड मॉर्निंग अक्षय. हा तू घे ना तोंड झाकणं, थांब ना मी मारतो ना तुला, थांब थांब ना थांब ना. हा सोमभाईचा फोन येऊन आला आणि तू उचलून नाही राहिला, हा गुन्हा कस काय करशील तू? हा बोलणार भाई. सर म्हण सर, सर सोहम सर, सोहम सर म्हण सर. ए अक्षय किती वाजले माहिती आहे का? 3 वाजले बाळा. सकाळी पा हॉस्टेलवरती सकाळी 3 वाजता होते यांची. सो जस्ट जेवण केलं, मस्त मेथीची भाजी होती. अक्षय जेवला? हॅलो. का रे भाई? विमाननगरला ना. भूकच नाही गेली. अरे विमाननगरला. विमाननगर आहे ना. हॅलो. याच्या तोंडावरची स्माइल पहा, ये जाऊन. जॉ लाईन पहा, जॉ लाईन पहा कसं लाजते, लाजरू प्राणी आहे. काय पडता? सुद्या भाई. जेवला का भाई? हा जेवलो ना भाई. जेवला काम नाही जेवलो ना. हा जेव करणार मग. चल ना. आईस्क्रीम को स्कॅनरचे पैसे पाठवतो तुला. हा अरे हा 8 रुपये 200 पैसे पाठव ना. 200 रुपये. 200 रुपये टाकतो मी तुला, सध्या नाही आहे, टाकतो तुला. हो टाकतो रे भाई, टाकतो, काय विषय नाही. खरंच टाकतो रे. आणि वाइंड अप विथ स्टडीज थोडीशी करू रात्री, बिकॉज परवा पेपर आहे. उद्या थोडासा टाइम जाईल कारण चष्मा आणायला जाता दादाच्या फ्लॅटवर. तुम्ही पाहिलंच दादाच्या फ्लॅटवर गेलो होतो. सो चष्मा विसरलो तिथं चुकीनं, तर तिथं पण जायचं आहे आता. उद्या सकाळीच जाऊ, लवकर जाऊ, लवकर येऊ, म्हणजे कसं परवा पेपर आहे आपला. सो स्टडीज चांगली होऊन जाईल. आता पण आल्यावर करू. आता 9:15 वाजले आणि अभ्यास झाला. शिवम थोडंसं बरं नाही वाटलं शिवमला. आदित्य आणि शिवम दवाखान्यात गेले, जेवण वगैरे केलं त्यांनी. आता आपण जेवण करायला जाऊ, वर जाऊ. ऋषिकेश वगैरे आलाय, बघू जेवायचे आहे तर सोबत जाऊ, नाहीतर आपण निघू. चलो. ए करे कसं म्हणते सियन, जिरली का सियन ना? पेपर एक का आपला? नाही रे पेपर नाही, सॉरी भाई, कुठला पेपर? सॉरी चुकलं माझं तुला विचारून. कोण ऋषी भाई आले का? डॉन आले का? माफिया बंबकचोदी. तुला बोलावलं नाही का जेवायला? ए बंबकचोदी तुला जेवायला बोलवते. नाही भाई, मला कुठं बोलवतो? त्याने शिव मला म्हणा ए सुद्धा अरे जेवायला. काय ऋषा शोभते काय? आम्ही सगळ्यांना बघत होतो हा. माहिती का? होय ऋषा, हो. आपण सगळ्यांचं नाव घेतलं होतं. आपण सगळ्यांना बघत होतो. पन्या, तू, अक्षय, मी, यो टर्पे, 5-6 जण. हा. 4 जण म्हणलो. आणि मग माझं नाव तर घेतलंच पाच नाही. जण. इथेही मारे, इथेही कोल्हा आपल्याला. काय बेकार आहे ऋषा तू. एवढं आपल्याला नाही, आपलं नको धरू. मला नाव घेतलं. हो ना मला रे पण ओय ऋषा तोंडासमोर बी बोलते. राहू दे आता, दिसलंच ते. पण ऋषा जेवायला नाही बोलवलं बे. तुझ्यासाठी बाईट होईल बस. हाय ना, आता 2 मिनिटं पहिले म्हणे वडी खाऊन जा, जेवण नको. काय आहे रे? गोड वडी किंवा मासवडी खाऊन जा. मासवडी गेली? कशी असते मासवडी? खाऊन बघ. बघतो. ठीक आहे. Your birds are got bigger, has gotten bigger. काय Your bird has gotten bigger. सुधर कराय But has increased your size. Duplex. हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. Double. चला बघू काही आहे का आपल्यासाठी. कोण आहे माहिती आहे? जेवायला. अक्षय डिपशिट.
आता मस्त बाहेरून आलो, जेवण वगैरे केलं आणि ऑल ओके. आपली पोरं आलेच आणि उद्या तेजस पण येणार आहे. म्हणजे जे शिवमले खाली खाली वाटत होतं रूममध्ये ते भरून जाणार उद्या. इकडं आद्या झोपला होता आणि झोपेतून उठला. कोण रे बा? एक झोप झाली त्याची. चला 12:15 वाजले. थोडंसं कसं कपडे धुतले आताच. येता 10:30 वाजले. पोरं होते आजच. ऋषिकेश सुदर्शन येथे आले तर कसं पोरं जास्तच गोष्टीत लागले होते म्हणून करून घेतल्या गोष्टी. आता जरा अभ्यास करावा बिकॉज परवा पेपर आहे. उद्याचाच दिवस म्हणजे उद्याच दिवस तर लागला. आता उद्याचाच दिवस आहे एक अभ्यास कराल. शेवटचा पेपर आहे आमच्या सेमिस्टरचा. सो स्टडिंग व्हेरी गुडली. आणि इकडे बा लॅपटॉप पण आहे, शिवम पण आहे अभ्यासाला. म्हणजे शिवम असल्यावर कसं टेन्शन नाही राहत, अभ्यास होऊन जाते आपला. म्हणून चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. झोपता एडिट करतो. आजचा ब्लॉग सकाळी 8 वाजता आला. आता हा ब्लॉग उद्या सकाळी 8 वाजता येणार. म्हणजे आता सकाळचा 8 वाजता 8 ते 9च्या दरम्यान ब्लॉग घेऊन जात जाईन सकाळी. म्हणजे दिवसभर तुमच्यासाठी फ्री ब्लॉग पाहायला. तर चांगला आहे ना इनिशिएटिव्ह. पहिले मी 8 वाजताच टाकत होतो, आता वापस 8 वाजतापासून डेली 8 वाजता. तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटतो मी उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.